श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, आजचा दैवी संदेश सुरू करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. मी सुद्धा बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावेत. हीच मी माझ्या बाळूमामांचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हा दैवी संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर बाळा, आज मी तुला प्रसन्न झालो आहे. मी तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत. मी तुझ्या डोळ्यात पाणी पाहिले आहे. म्हणून हा दैवी संदेश आशीर्वाद रूपाने मी तुझ्यासमोर पाठवला आहे. माझ्या बाळा, तुझ्या जीवनातील तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. लवकरच तुझे आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. मी तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुझ्या दिशेने पाठवला आहे. म्हणून बाळा, माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश 13 मिनिटे नक्की ऐक आणि माझा आशीर्वाद प्राप्त करून घे. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास असेल तर बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू दररोज माझी पूजा करतोस, तू दररोज माझी अर्चा करतोस, दररोज तू माझी मनोभावे सेवा करतोस. परंतु बाळा, जर का तू माझी मंदिरामध्ये जाऊन सेवा केलास, मंदिरामध्ये जाऊन तू तुझी सेवेचं कार्य पार पाडलास, तर तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. म्हणून बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुला मार्गदर्शन करणार आहे. ते म्हणजे मंदिरात जाण्याचे व्यक्तीच्या जीवनात अनेक लाभ होतात. प्रतिदिन पूजा केल्याने मिळतात हे 36 लाभ. माझ्या बाळा, मंदिरात जाण्याने मनुष्य जीवनाला, मानवी देहाला 36 लाभ मिळतात. अरे बाळा, दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत. तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे 36 लाभ मिळतात. माझ्या बाळा, अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी, तर काही देवाची पूजा करण्यासाठी. परंतु माझ्या बाळा, लक्षात घे, मंदिर या शब्दाचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान, ते म्हणजे मंदिर. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळावे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवण्याव्यतिरिक्त पूजापाठ देखील या छोट्या मंदिरात करतात. घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही, तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात. म्हणून बाळा, मी या संदेशामध्ये पुढे हरवण्याआधी जर तुलाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा. मामा म्हणतात, अरे बाळा, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता
ज्या अचानक घडतात, जसे की अपघात, हत्या, आत्महत्या यासारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते, ज्यामुळे त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. म्हणून बाळा, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. ग्रहबाधांपासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा, साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची मुळीच गरज नाही. मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता, व्रत, उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता, विचारपूर्वक आहार विहार करता, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठेवते. संभाव्य म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो, ना कठोर होतो. प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासाठी सामान्य असते. बाळा, मंदिरात गेल्याने व्यक्तीत योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते. तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, अगदी त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो. मामा म्हणतात, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही. अनेक कृती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात. यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत, तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते. मंदिरात जाणाऱ्या लोकांचा याचा काहीच फरक पडत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात. मनात आणि मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो. आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे. आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्यांच्याजवळ ही समस्या राहत नाही. जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच. मामा म्हणतात, अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळे ते तणावात राहू लागतात. त्यांना वात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं काही राहत नाही. अरे बाळा, दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर समस्या जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. तो वातावरणामध्ये नेहमी आनंदी राहतो. माझ्या बाळा, सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. माझ्या बाळा, दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदापर्यंत घुमतो, जो मन आणि मेंदूतील विषाद दूर करून शांती प्रदान करतो. असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पितृदोष संतुलित होतो. तसेच त्या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात, ज्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगांनी अंतःकरणाला शांती मिळते. मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने
एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात, तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो. मामा म्हणतात, जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करते. त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू बळकट होतात. माझ्या बाळा, आरती किंवा चालीसा जपणे व वाचल्यामुळे आपली वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते. आरतीनंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवणाऱ्याची फुफ्फुसे बळकट होतात. आरतीनंतर देवदेवतांचा जयघोष केल्याने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. याच सोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो. आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यावर हात ठेवण्यासाठी ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. नंबर 21. आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. देवाचे दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी गिळून टाकतो, ज्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात, तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मामा सांगतात, मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते. ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारेच प्रवेश करू शकते. म्हणून आपण मंदिरात अनवाणी पायाने जातो. मनोकामनेची परावृत्ती मंदिराचा जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो, तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. अरे बाळा, प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, नीम, केळ आणि तुळस इत्यादी वृक्ष असतात. या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते, जी आपले मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते. मामा म्हणतात, मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती आसक्तही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडले जाते. मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढते. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीज सणाविषयीची माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञानाचा साठा वाढत जातो, कारण तिथे गीता, वेद, उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते. मामा म्हणतात, मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्याने जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो, तिथेच यामुळे प्रतिकार शक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो, जे शरीरातील अनेक इतर अवयवाशी जोडलेले असतात. त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. अरे बाळा, दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुयांच्या मध्ये
चंदन किंवा केशराचा टिळा लावतो. हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रपणा देखील वाढ होते. प्रत्येक क्षण जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि साह्यचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः. चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील आहेत. माझ्या बाळा, प्रार्थनेमध्ये शक्ती असते. प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमाशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवभक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतावर प्रभाव टाकू शकते. मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्रार्थनेसोबत जर तुमचं मत खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवलं जातं. देव तुमची प्रार्थना इच्छा पूर्ण करतो. प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात, ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. जीवनामध्ये पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाची pH व्हॅल्यू, द्रव्य मोजण्याची एकक, कमी होते, ज्यामुळे व्यक्तीच्या pH व्हॅल्यूवर परिणाम होतो. ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्य ठरते. औषधाद्वारे देखील हाच परिणाम घडवून आणला जातो, जो मंदिरात गेल्याने होतो. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात. आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते. आचमन नेहमी 3 वेळा करावे. आचमन केल्यामुळे मन आणि शरीर शुद्ध होते. मामा सांगतात, मंदिरावर शिखरे असतात. शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात. या परावर्तित किरण तरंगा मानव शरीराची कंपन फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवण्यात सहाय्य ठरतात. व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाची सुसंगत होत जाते. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो. जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहेत. म्हणून बाळा, मानवाने दररोज नियमितपणे मंदिरात गेले पाहिजे. त्याचे खूप सारे फायदे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात, आपल्याला उपयोगी पडतात. आपल्या जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि देवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो. देव जगात असला पाहिजे. देव या जगात असला पाहिजे. आपण जगात असणे आवश्यक आहे, गुहेत लपत नाही. दुःखापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी कार्य करत राहा. माझ्या बाळा, तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या क्षमतेवर लक्ष द्या. बाळा, मी तुमच्या नकारात्मक विचारांनी काळजी करू नका. जसे जसे दिवस जातील तसे तसे तुमची नैसर्गिकरित्या सुटका होईल. मी सदैव तुझ्या सोबत आहे हे जाणून फक्त प्रवाहाबरोबर जा बाळा. काहीही चूक होऊ शकत नाही. मामा सांगतात, आयुष्यामध्ये राग आणणाऱ्या वादापासून, तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांकडून, तुमची लायकी न पाहणाऱ्या कोणाकडून, चुका आणि भीतीपासून दूर जा. ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल. मामा सांगतात, माझ्या बाळा, लहानपणी तुम्ही आजारी असाल किंवा अस्वस्थ असाल तर तुम्ही आईच्या मांडीवर झोपायचे. आई दिवसभर वडिलांची वाट पाहायची. वडील तुम्हाला समजवायचे. तुम्हाला माहीत आहे की तुमचे ते पालक आहेत. आता तुमच्या पालकासाठी पालक बनण्याची तुमची पाळी आहे. ते वृद्ध होत आहेत. त्यांना तुमचा हात द्या आणि म्हणा, काळजी करू नका, मी तिथे आहे आणि मी तुझी काळजी घेईन. तुझ्या पालकाचे असेच भाग तुला
आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार. स्वीकार असल्यास होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. भक्तांनो, बाळूमामा हे खूपच दयाळू आहेत. ते तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या मुला तू एवढी काळजी का करतोस? जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला पुरवीन. तुम्हाला फक्त धीराने वाट पाहावी लागेल. माझे उत्तर नाही आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टीचा विचार करत नाही, तथापि तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतील ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. मला माहीत आहे की मी तुमच्यासाठी काय चांगले आहे. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते तुझ्या चांगल्यासाठी आणि कल्याणासाठीच घडत आहे. जे काही घडत आहे ते मी पाहत आहे आणि ते तुझ्या बाजूनेच घडणार आहे. फक्त बाळा, माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या बाजूने असेल. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी तुझ्या सोबत आहे, म्हणून कोणीही तुझा मार्ग अडवू शकत नाही. जीवनामध्ये तुमच्यासाठी अनेक नवीन गोष्टी आधीच संरेखित केल्या आहेत. तुम्हाला मामांकडून एक एक करून सर्व काही मिळेल. प्रत्येक तुमचा स्वतःचा आनंद आणि आनंदच आणेल. कमेंटमध्ये बाळूमामा की जय हो टाईप करा. भक्तांनो, जर का तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे आहे, तू ठीक होणार आहेस. तू ठीक होणार आहेस. तुमचे आशीर्वाद येत आहेत. तुमचा मामांना तुमचा सशक्त राहण्याचा अभिमान आहे. सर्व काही ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेव. सध्या तुमचे प्राधान्य तुम्ही आहात. स्वतःचे रक्षण करा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात, तुम्ही आहात आणि जे काही असेल ते सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा. मामा सांगतात, ज्या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या त्या आता होऊ शकतात. आधी ब्लॉक केलेल्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. तुमचा पुढील आशीर्वाद मिळवण्यासाठी भीक मागण्याची, कर्ज घेण्याची किंवा तणावाची गरज नाही. तुमची कथा बऱ्याच लोकांना विश्वास ठेवण्यात प्रेरित करेल. काहीही शक्य आहे. मामा किती शक्तिशाली आहेत याचे तुम्ही एक उदाहरण व्हाल. गोष्टी चांगल्यासाठी कशा बदलू शकतात हे तुम्हाला समजेल आणि तुमच्यासाठी सर्व काही घडेल. फक्त मामांचा जप करा, मामांचे मंत्र ऐका, मामांचे नामस्मरण करा. माझ्या बाळा, तुमच्यावर समस्यांचा परिणाम होणार नाही हे निश्चित करा. तुम्ही चिडचिड होणार नाही. तुम्ही सवयी आणि भावनांच्या बळी होणार नाही. तुम्ही पक्षाप्रमाणे मुक्त व्हाल आणि आपले चांगले कर्तव्य पार पाडाल. मामा सांगतात, जेव्हा जेव्हा तुमचे हृदय दुःखी असते, जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटत असतो, त्या क्षणी तुम्हाला वाटत असते की या जगात माझे कोणीच नाही, माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही, तेव्हा अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या 3 गोष्टी मामा आज तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, तुम्ही देवाचे आहात. देव तुमचा आहे आणि देव तुमच्यावर प्रेम करतो. या 3 गोष्टी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. मामा तुमची नेहमी काळजी करत असतात. मामा म्हणतात, अरे मुला, तुझ्या दुःखाचे दुसऱ्यांसमोर रडगराने गाण्यापेक्षा तुझे दुःख काय आहे ते मला सांग. माझ्यासमोर प्रार्थना कर. माझ्या बाळा, तू आत्तापर्यंत माझ्यासमोर केलेली प्रार्थना एकही वाया गेली नाही. त्या तुझ्या सर्व प्रार्थना मी स्वीकारल्या आहेत. लवकरच तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होणार आहे. मामा सांगतात, तुमच्या कुटुंबासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मी तुम्हाला एवढा पैसा आणि आनंद देणार आहे. स्वीकार असल्यास होय बाळूमामा, या गोष्टीचा स्वीकार आहे असे टाईप करून मामांना प्रतिसाद नक्की द्या. मामा सांगतात, माझ्या बाळा,
मी तुला हे अद्भुत जीवन रडत राहण्यासाठी, दुःखी राहण्यासाठी दिले नाही, तर तुझ्या हातून या जीवनामध्ये काहीतरी चांगले आणि चमत्कारिक कर्म घडावे यासाठी मी तुला हे अद्भुत जीवन दिले आहे. अरे माझ्या बाळा, बस झालं, बस कर, जागा हो, उठ, रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कर्म कर. तुझे हे आध्यात्मिक जीवन तुला स्वतःला चांगले करायचे आहे. हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देत आहे. म्हणजेच बाळा, तुझ्या जीवनामध्ये तू जे काही पैसा खर्च करशील ते चांगल्या कामासाठीच करशील. आणि जेव्हा तू चांगल्या कामासाठी पैसा करशील, खर्च केलेल्या पैशापेक्षा दुप्पट पैसा तुझ्याकडे नक्कीच येईल. माझ्या बाळा, उगाच चिंता करत बसू नकोस. मी येथे तुझ्या संरक्षणासाठी बसलो आहे. मी तुझ्याकडे पाहत आहे. तू माझंच बाळ आहेस. अरे मुला, माझे संरक्षण कवच हे नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत नेहमीच आहे. आणि तुझे कुटुंब आणि तू स्वतः माझ्या संरक्षणाखाली सुरक्षित राहशील. मामा सांगतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे शत्रू तुझं काहीही बिघडू शकणार नाहीत. विश्वास असल्यास कमेंटमध्ये 1111 टाईप करा. मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, आज रात्री शांत झोप, कारण उद्या सकाळपर्यंत एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि काही तासाने तुम्ही खूप आनंदी असाल. मी येथे आहे, मी येथे बसलो आहे, मी तुमच्यावर प्रेम करतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्या सोबत राहीन. रात्रभर मी तुझे रक्षण करीन. तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करीन आणि तू मेल्यानंतरही मी तुझे रक्षण करीन. मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि एकाकीपेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही. मामांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. मामांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या आहेत. त्याला सगळं काही माहीत आहे. देवाला माहीत आहे की तुम्ही खूप दमलेले आहात, थकलेले आहात आणि तुमच्याने एवढी कसरत करणे शक्य नाही. हे परमेश्वर समजून घेऊ शकतो. देवाला तुमच्या या परिस्थितीची काळजी वाटत आहे. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी या हंगामात तुला एकट्याला सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्याकडे प्रार्थना कर. मी तुला आशीर्वाद मिळवून देईल. मामा म्हणतात, तुमचे तुटलेले जीवन मी दुरुस्त करून देईन. माझ्या हृदयामध्ये तुम्ही विश्रांती घ्या. मी तुमचं सर्व काही ठीक करून घेईल. अरे बाळा, या दुःखाच्या गर्दीतून उठ. मी तुला तुझा विजय होण्याचे वचन दिले आहे. तुमच्या शत्रूंना तुम्हाला खाली आणून देऊ नका. उठा, लढत राहा, संयम ठेवा, मामांवर विश्वास ठेवा. यामध्ये विजय हा तुमचाच होणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे, मी समजून घेऊ शकतो रे. तुझी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. तुझ्या नातेसंबंधावर, तुझ्या आर्थिक परिस्थितीवर, तुझ्या समस्यांवर, तुझ्या दुःखावर हल्ले होत आहेत. हे एक तुमचं लक्षण आहे की तुम्ही प्रगतीच्या जवळ आहात असा देव तुम्हाला संकेत देत आहे. मामा सांगतात, तुमच्या शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध युद्ध घोषित केले आहे. परंतु बाळा, मी तुझ्या जीवनावर शांतता, आशीर्वाद, प्रेम, धनसंपत्ती, आरोग्य, आशीर्वाद याचा वर्षाव केला आहे. म्हणून उठा आणि तुमचा दिवस सुरू करा. अरे बाळा, जरा उठ, दार उघड, मी तुझ्या दारात उभा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे जीवन हे मामांच्या हातावर समर्पण करता, मामांच्या चरणी रुजू करता, आपल्या जीवनाचा सर्व कारभार मामांच्या चरणी सोपवता, तेव्हा मामा आपली सर्व क्षेत्रे उघडतात, चांगल्या मार्गाने लावतात, आपली जीवनाची दिशा बदलवतात. तुमची चांगली वेळ मामांनी आणून दिल्यानंतर तुम्ही मामांचे उपकार, मामांचे मोल कधी विसरू नका आणि मामांना आयुष्यामध्ये
श्वासात श्वास आहे तोपर्यंत कधीच विसरू नका. मित्रांनो, मामांच्या या आशीर्वादाची पुष्टी करून घेण्यासाठी "होय मामा, मी भाग्यशाली आहे" असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा सांगतात, तुम्ही ज्या लोकांपासून पुढे गेला आहात त्या लोकांनी तुमच्याकडून काहीतरी काढून घेतलं आहे. तुम्ही आयुष्यातली चमक गमावली आहे. तुम्ही तुमची काही निरागसता गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःलाही गमावले आहे. मामा सांगतात, ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. जुन्या गोष्टी, जुने काम तुम्ही जसे आनंदाने करत होता तेच काम तुम्ही आता उत्साहाने करत नाही. पण जर का तुम्ही माझ्याकडे हात धरला तर यावर एक मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे प्रचंड शक्तिशाली योजना आहे. अरे बाळा, आता मी तुला शिकवणार आहे की तुझ्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी कसे युद्ध करायचे, तुमच्या आनंदासाठी कसे लढायचे. तुमच्या आनंदाला, तुमच्या आत्म्याला सुख, समाधान, शांती देण्यासाठी मी तुला आज सर्व काही शिकवणार आहे. अरे बाळा, आता तुझे सर्व कष्ट संपणार आहेत. आत्तापर्यंत तू ज्या ज्या प्रार्थना माझ्याकडे केल्यास त्या सर्व प्रार्थनेचे फळ तुला देण्याची योग्य वेळ आली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर "होय, मी सहमत आहे" असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी. एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि "बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे" असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा
की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश,
जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर
छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल,